जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणताही तुटवडा नाही असा दावा जिल्हा प्रशासनाकडून वारंवार केला जातो आहे। प्रत्यक्षात परिस्थिती याच्या अगदी उलट असून गेल्या काही दिवसांपासून गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे। यवतमाळसह पांढरकवडा, महागाव, दारव्हा आणि वणी यासारख्या प्रमुख शहरांमध्ये गॅससाठी मोठी गर्दी उसळली असून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत। गेल्या 2 ते 3 आठवड्यापासून मध्यपूर्व, आशिया, अमेरिका आणि युरोप खंडात युद्ध भडकले आहे। या जागतिक युद्धाची झळ आता थेट यवतमाळ जिल्ह्यातील गृहिणींच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली आहे। या परिस्थितीमुळे इंधनाचे दर वाढण्याची भीती आणि संभाव्य तुटवड्याच्या चर्चेमुळे जिल्ह्यात गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे। सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे। केवळ घरगुतीच नव्हे तर व्यावसायिक सिलेंडरचाही तुटवडा जाणवू लागला आहे। त्यामुळे शासकीय वसतिगृहे, कॅटरिंग व्यावसायिक, हॉटेल चालक आणि खानावळ चालकांना मोठा फटका बसला आहे। ऑनलाईन बुकिंग करूनही आणि बुकिंग केल्यानंतरही सिलेंडर मिळत नसल्याने संतप्त नागरिक थेट गॅस एजन्सीवर धाव घेत आहेत। यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील पांढरकवडा, महागाव, वणी, दारव्हा येथे एजन्सी धारकांकडे मोठी गर्दी उसळत आहे। तासनतास ताटकाळून देखील नागरिकांना सिलेंडर मिळत नसल्यामुळे रोष व्यक्त होतो आहे। विशेष म्हणजे जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा नसून पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे। मला थोडं आश्चर्यच वाटून लागतं, इतके लोक न येणारे गॅस एजन्सीवर ऑफिसमध्ये येऊन राहिले गॅससाठी आणि त्यांच्याकडे 15 दिवस झाले तरी नेल्या याच्या आधी तरी ते येऊन राहिले आणि त्यांना विचारलं तर ते म्हणतात तुम्ही पेपर वाचत नाही का, TV बघत नाही का, असं होऊन राहिलं तसं तसे मिळणार नाही गॅस। पण हा गॅस एक अशी आजच्या तारखेपर्यंत जर जे सप्लाय आहे तो व्यवस्थित आहे, सुरळीत आहे। आमच्याकडे पर्याप्त साठा आहे, जितक्या बुकिंग आहे तेवढा साठा आमच्याकडे आहे। बुकिंगा होऊन राहिल्या, हां काही बुकिंग ग्राहक जास्त करत असल्यामुळे ते बुकिंग जे नंबर्स आहे ते थोडंसं त्याच्यात बुकिंग करण्यास लोकांना व्यत्यय येऊन राहिला, साईट जेवढी ठप्प होऊन राहिली। तर तो लोकांनी पॅनिक होऊ नये आणि गडबड करू नये, लागल्या आवश्यक असल्यावरच बुकिंग करावी। त्यांना आज 2-4 दिवस आता आमच्याकडे असं रेग्युलर आहेच, पुढे अजून कंपनीकडे त्यांच्याकडे भरपूर साठा आहे। त्याच्यामुळं मला नाही वाटत का काही असा तुटवडा, फक्त हा कृत्रिमच आहे। लोकांनी अफवा पडल्यामुळे जास्त लोक येऊन राहिले क्षमतेपेक्षा, त्याच्यामुळे ते गर्दी दिसून राहिली असं चित्र आहे। जे लोक शांत आहे ते पण जे घरपोच घेतात ते लोक येऊन राहिले आणि जे गावात घेत होतं ते पण इथेच येऊन राहिले, संपर्क करून राहिले।